SP9 स्पेशल क्राईम डायरी एपिसोड नंबर 4। मी आहे स्नेहल घरपणकर। आजच्या भागात आपण पाहणार आहोत कोल्हापूर शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना। एका बांधकाम व्यावसायिकाचे कथित अपहरण, तब्बल 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि पोलिसांनी उघडकीस आणलेला संपूर्ण कट। नेमकं घडलं काय? कोल्हापूरमधील बांधकाम व्यावसायिक निलेश सुरेश जाधव यांच्या बांधकाम साइटवर काही जण अचानक पोहोचले। आरोपींनुसार त्यांनी जाधव यांना त्यांच्या कारमधून बळजबरीने नेले। त्यानंतर त्यांना एका ठिकाणी दिवसभर डांबून ठेवण्यात आले आणि 1 कोटी रुपयांची खंडणी दिल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या घटनेनंतर घाबरलेल्या जाधव यांनी काही काळ कोल्हापूर सोडून पुण्याकडे धाव घेतली। धमक्यांचे सत्र सुरूच। प्रकरण इथेच थांबले नाही। तक्रारीनुसार काही दिवसांनी आरोपी पुन्हा जाधव यांच्या कार्यालयात पोहोचले। त्यांच्या भावालाही धमकावण्यात आले आणि पैसे मिळेपर्यंत बांधकाम बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला। यानंतर जाधव हे पत्नीसोबत जात असताना त्यांचा पाठलाग करून पुन्हा धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे। सततच्या या कथित धक्क्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांची धडक कारवाई। तक्रार दाखल होताच जुना राजवाडा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। या प्रकरणात कुख्यात गुंड अजित भगवान तिवडे यांच्यासह फैयाज इसाक नगराजी, श्रीधर उर्फ लखन माने आणि संजय महावीर किरणगे उर्फ मायाभाई यांना अटक करण्यात आली। न्यायालयाने आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील इतर फरार संशयितांचा शोध सुरू आहे। गुन्हेगारीचा वाढता विळखा या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे। शहरातील व्यावसायिकांना लक्ष्य करून खंडणी, धमक्या आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का? व्यवसाय सुरक्षित करण्यासाठी आणि कायद्याचा धाक कायम ठेवण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। महत्त्वाची सूचना, या प्रकरणातील माहिती संबंधित पोलीस तक्रार आणि उपलब्ध अधिकृत माहितीनुसार सादर करण्यात आलेली आहे। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून आरोपींवरील आरोप सुद्धा सिद्ध होईपर्यंत त्यांना दोषी मानले जाऊ शकत नाही। जर आपल्या परिसरात अशा प्रकारची खंडणी, धमकी किंवा गुन्हेगारीची घटना सतत घडत असेल तर त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा आपत्कालीन हेल्पलाईन वर संपर्क साधा। अशाच सत्य घटनांचा तपास, गुन्हेगारीचे वास्तव आणि जनजागृती करणारे विशेष रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज आणि SP9 एंटरटेनमेंट टीव्हीला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा। मी आहे स्नेहल घरपणकर। पुन्हा भेटू एका नव्या स्पेशल क्राईम डायरी मध्ये। धन्यवाद।